रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडते आणि या पार्श्वभूमीवर आज प्रशासन या ठिकाणी सज्ज झाले. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी लगबग सुरू झाली प्रशासनाची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मतदानासाठी EVM मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार आहेत 14,38,471, तर 1,942 संपूर्ण मतदारसंघात ही मतदान केंद्र आहेत आणि सर्व मतदान केंद्रांवरती EVM मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला आहे. जवळजवळ 11,259 हे टपाली मतदान होतं. त्यापैकी 8,302 इतकं टपाली मतदान पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि उद्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले. जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग देखील सज्ज आहे आणि ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला तैनात झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. मी ऋषिकेश मोरजकर. लोकसभा निवडणूक प्रचार रणसंग्राम आता संपलेला असून उद्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ कार्यान्वित आहेत. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण असे 3 विधानसभा मतदारसंघ कार्यान्वित आहेत. विधानसभामध्ये आमदार पाहता रत्नागिरी येथे राजापूरमध्ये ठाकरे शिवसेनेचे राजन साळवी, रत्नागिरीमध्ये शिंदे शिवसेनेचे उदय सामंत, तर चिपळूणमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हा पाहता कणकवलीमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे, कुडाळ उबाटामध्ये सेनेचे आमदार वैभव नाईक, तर सावंतवाडीत शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर हे आमदार कार्यरत आहेत. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून 1.5 लाख मताधिक्याने निवडून आले होते. त्यांना त्यावेळी 4,93,088 मते मिळाली. तर निलेश राणे हे राष्ट्रीय काँग्रेसमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवित होते. त्यांना 3,43,037 मते मिळाली होती. यानंतर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या विद्यमान खासदाराला पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. यावेळी निलेश राणे हे त्यांच्या मात्र स्वतंत्र स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढवित होते. यावेळी विनायक राऊत दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांना एकूण 4,58,022 मते मिळाली. तर स्वतंत्र लढूनही निलेश राणे यांना 2,79,700 मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसचे असलेले नवीनचंद्र बांदिवडेकर यांना 63,299 मते मिळाली होती. 2019मध्ये 61.69% या लोकसभा मतदारसंघात मतदान झाले होते. आता उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री भाजपा महायुतीचे नारायणराव राणे विरुद्ध उबाटा सेना महाआघाडीचे विनायक राऊत यांच्यात लढत होणार असून केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. तर उद्धव ठाकरे यांच्याही विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा झालेल्या आहेत. दोन्हीकडून निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात उद्या 7 मे रोजी मतदान होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेकडे लागलेले आहेत. टाइम्स डिजिटलसाठी ऋषिकेश मोरजकर, कणकवली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.